नागपूरच्या कपिलनगर परिसरात भरधाव दुचाकीच्या धडकेत अवघ्या 4 वर्षाचा चिमुकला गंभीर जखमी झाला आहे। या अपघातात चिमुकल्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। नागपूरच्या कपिलनगर परिसरातील NIT गार्डन जवळ रात्री 9:30च्या सुमारास हा अपघात घडलाय। मिळालेल्या माहितीनुसार 4 वर्षीय आदित्य दिनेश खोब्रागडे हा रस्त्याच्या कडेला असताना भरधाव वेगाने आलेल्या एका दुचाकीने त्याला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की चिमुकला काही अंतरावर जाऊन पडला। या अपघातात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली। या घटनेनंतर कुटुंबियांनी तातडीने आदित्यला रुग्णालयात दाखल केले। तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले असून प्लास्टर करण्यात आले आहेत। सध्या चिमुकल्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली असून त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत। कपिलनगर पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेऊन तपास सुरू केला आहे। धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या घटनेनंतर पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी वाहन चालकांना निवासी भागात कमी वेगाने वाहन चालवण्याचे तसेच लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे। भरधाव वाहनांचा वेग अनेकदा निष्पाप जीवांसाठी धोकादायक ठरत आहे। निवासी भागात वाहने चालवताना अधिक सतर्कता बाळगणे ही प्रत्येक वाहन चालकाची जबाबदारी आहे। या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडून पुढील कारवाई केली जात आहे।